नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातल्या दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रससह वंडली, येराळा, धोटे, हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबांचं बचत खात्यासह आरडी आणि एफडी खातं दिग्रस इथल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये होतं। मोलमजुरी करून मेहनतीनं कमवलेल्या छोट्या छोट्या रकमा गावकरी पोस्ट खात्यात मोठ्या विश्वासानं जमा करत होते। मात्र 2022 पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्यानं 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। माझे 3 लाख फिक्स होते, 1,20,000 चालू रोडिंग मध्ये होते आणि आरडी होती 300 रुपये महिन्याची। नाही, आता तिनं सांगितलं मला पासबुकात तुझ्या एकही पैसा नाही, 1,000 हे 1,200 रुपये आहे फक्त। पोस्टाकडून तुले फोन येईन, तू तिथं सांगजो का माझे एवढे होते पण मी पूर्ण काढले, फक्त 1,200 रुपये त्याच्यात आहे। माझे 15,000 आहे, 38,000 भेटणार होते पण त्याच्यात 23,000 दाखवते आणि 2 महिने झाले भरली आरडी तर पण पैसे मिळाले नाही। मिळणार आहे केलं पण 1 महिना झाला तर दिले नाही, पासबुकही नाही दिलं आणि 15,000चा घोळ केला तिनं। माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जमा टाकत गेली तिथे पैसे, माझे मागचेच 50,000 होते आणि मी गट उचलून 50,000 तिच्याजवळ दिले, ते म्हणते मला दिलेच नाही म्हणते। डिपॉझिट पावतीच्या ऐवजी विड्रॉल पावतीवरती सही घेऊन त्यांचे पैसे नंतर काढण्यात आले। काही प्रकरणांमध्ये स्वतःहून सही न घेता सुद्धा पैसे काढण्यात आले। हा एक घोळ झाला। दुसरा आरडी खात्यामध्ये सुद्धा मोठा घोळ आहे, जवळपास 100 ते 150 खात्यांमध्ये तर आरडीच्या प्रकरणामध्ये घोळ त्यांनी केला। लोकांपासून पैसे घेत होते परंतु त्या पासबुकमध्ये एंट्री करत नव्हत्या आणि ते पैसे स्वतःच खायच्या लेजरमध्ये जमा करत नव्हत्या।